पेठ शिवापूर तथा मोरगिरी या गावात संत श्रोमणी नामदेव महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं जो पारायणाचा सप्ताह आयोजित केलेला आहे आणि त्या सप्ताहाच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून आपल्या समाजाचे भीष्माचार्य राज्यात नाही देशात अगदी अभिमानानं नाव घ्यावं असे आपल्या समाजाचे भीष्माचार्य मुरलीधर राजाराम पेटकर साहेब हे आणि ह्यांचं कार्य जर पाहिलं तर या कार्याला सातारा जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्यानं सातारा जिल्ह्याच्या तमाम बांधवाच्या वतीनं मी सर्वप्रथम त्यांच्या चरणी नतमस्तक होतोय। बंधू भगिनीनो, या गावचं नातवंड मुरलीधर राजाराम पेटकर यांचं बालपण या मोरगीरमध्ये किंवा पेठ शिवापूरमध्ये गेलेलं आहे। हे निश्चितपणानं मोरगीरकरांसाठी पाटण तालुक्यासाठी किंवा जिल्ह्यासाठी सुद्धा घोषणा गोष्ट असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक वक्त्यांनी पेटकर साहेबांच्या कार्याचा उल्लेख केला। 9 गोळ्या लागून शिवाय ते त्या दिवसापासून एक गोळी आजही स्पाईन मध्ये आहे आणि असं व्यक्तिमत्व आजही कार्यरत आहे हे जर पाहिलं तर त्यांच्याकडून घेण्यासारखं निश्चित आहे। त्यांनी जी भावना व्यक्त केली त्यांचे चिरंजीवानी की चंदू चॅम्पियन हा जो चित्रपट येऊ घातलेला आहे किंवा आलेला आहे तर त्याचं प्रसारण आपण आपल्या समाजाच्या माध्यमातून निश्चितपणानं ठिकठिकाणी आपण करूया अशा पद्धतीचं मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून या इथं मी आपल्याला अभिवचन देतो। या कार्यक्रमाच्या निमित्तानं या इथं उपस्थित असलेले या गावचे प्रथम नागरिक सरपंच भाभी पाटण तालुक्याचे पाटणहून आलेले आमचे तरुण मित्र वीरेंद्रजी खांडके साहेब, पुणे जिल्ह्याचे नामदेव समाजोन्नती परिषदेचे सरचिटणीस मुळे साहेब, आपल्या मुरलीधर काकांना दादांना घडवण्यात ज्यांचा मोलाचा सहभाग आहे असे तेव्हा आम्ही आमच्या मसवडचे सिटी मॉलचे नितीन चांडारे साहेब, या गावचे सुपुत्र आमचे सहकारी मित्र संजय हिरवे साहेब, या कार्यक्रमाचे संयोजक गजानन फुटाणे साहेब, किशोर हिरवे साहेब, नाजरे साहेब आणि विशेषतः आवर्जून उल्लेख करायला हरकत नाही की आज पेटकर साहेबांचं जे म्हणजे लहान मुलासारखं आता त्यांची हे आहे अपंगत्व हे असल्यामुळं पण ते कुठेही त्यांनी दाखवून दिलं नाही आणि त्यांच्या याला जी साजेशी साथ दिलेली आहे ते त्यांचे चिरंजीव राहुल आणि त्यांच्या स्नुषा राखीताई यांना निश्चित देईन तेवढे धन्यवाद थोडे आहेत। या इथं आम्हाला बोलवलं, आमचा साहेबांचा उचित असा सत्कार केला तो निश्चितच उष्णावा आहे। मी आपला जास्त वेळ घेणार नाही, मुळात जास्त वेळ झालेला आहे। आपण एक संघ असणं ही काळाची गरज आहे आणि अभिमानानं सांगायला हरकत नाही साहेब, सातारा महाराष्ट्रात सातारा जिल्ह्याचं नाव आवर्जून घेतलं जातं आणि सातारा जिल्ह्याप्रमाणे तुम्ही काम करावं अशी वरिष्ठ मंडळी इथं आवर्जून सांगते। ही एक अभिमानाची गोष्ट आहे। या इथं यायचा माझा हा दुसरा प्रसंग आहे। अशाच पद्धतीचं वरचेवर येथे यायचं भाग्य लाभो अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी एक प्रकारे संघटित राहूया।